माननीय अभयोग. आपण असं करणार आहोत, थोडंसं वेगळं स्वातंत्र्य आम्ही इथे नेहमी घेतो. मान्यवरांची आणि प्रेक्षकांची क्षमा मागून अभयोग आपलं मनोगतही व्यक्त करतील आणि मान्यवरांचा परिचय करून देतील. म्हणजे ही किती वेगळी गोष्ट आहे की मान्यवरांचा परिचय करून देण्यासाठी संस्थेचा कार्यकर्ता आहे, कोणीतरी आहे काय नाही, सुप्रीम कोर्टाचा जज परिचय करून देण्यासाठी आम्हाला लाभला, असं काही कुठं होणं शक्य नाही. अभयोग. व्यासपीठावरील मान्यवर आणि घरकुल परिवाराचे उपस्थित असलेले, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सदस्य, आज खरं म्हणजे मी फार कठीण काम अंगावर घेतलेलं आहे. ते म्हणजे आपल्या मान्यवरांचा, इथे उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देणं. मी पहिल्यांदा न्यायमूर्ती चपळगावकरांपासून सुरुवात करतो. आता त्यांचा परिचय करून द्यायचा म्हणजे नेमकं काय सांगायचं त्यांच्याबद्दल, याच्याबद्दल पण मला खूप विचार करावा लागला. सर्वसाधारणपणे मी अनेक वेळा मला दर शनिवार रविवार कुठेतरी भाषणाला जावं लागतं. मी कधी नोंदी करत नाही, पण त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे मला आज थोडंसं नोंद करावी लागली इथे, पण त्यांच्या व्यक्तिमत्वाचे इतके पैलू आहेत. आता त्यांची काय ओळख करून द्यायची? एक पहिली ओळख म्हणजे गांधीवादी आणि समाजवादी ज्येष्ठ विचारवंत. दुसरी ओळख म्हणजे ज्येष्ठ लेखक. तिसरी ओळख म्हणजे समाजवादी विचारांचे कार्यकर्ते. अजून एक माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची ओळख म्हणजे कट्टर लोकशाहीवादी आहेत ते. आणि मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे, नंतर औरंगाबाद खंडपीठात वकिली करणारे प्रथितयश वकील, मुंबई उच्च न्यायालयाचे प्रथितयश न्यायाधीश, 9-10 वर्ष त्यांनी काम केलं. आणि सगळ्यात मोठा परिचय म्हणजे विचार स्वातंत्र्याचे मोठे समर्थक. आणि मग शेवटचा परिचय येतो म्हणजे गेल्या वर्षी जे साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष. काही वर्षांपूर्वी माझ्या कुटुंबियांनी माझ्या वडिलांच्या स्मरणार्थ एक दिवसाची व्याख्यानमाला आमच्या महाविद्यालयात आयोजित केली होती. तेव्हा विषय होता न्यायालय, घटना वगैरे असे विषय होते. तेव्हा माझ्या मनात असं आलं की पहिलं नाव आलं ते चपळगावकर सरांचंच नाव आलं. आणि तेव्हा त्यांनी इतकं उत्स्फूर्तपणे इतकं सुंदर भाषण केलं. तेव्हाच मला बर्वे सर असं म्हणाले की आपल्या वार्षिक कार्यक्रमाला घरकुलच्या त्यांना घेऊन आलं पाहिजे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बर्वे सरांनी एकदा ते मनात घेतलं की ते शेवटपर्यंत पूर्ण करून देतात. फक्त ह्या खेपेला जवळ 7-8 वर्ष लागली त्याला. चपळगावकर साहेबांबद्दल बोलायचं झालं म्हणजे त्यांच्या एक स्वभावाचा एक वेगळा पैलू मी आपल्याला सांगतो. जुनं हैदराबाद संस्थान आणि त्या हैदराबाद संस्थानातील व्यक्ती यांच्याबद्दल त्यांना एक फार मोठी आपुलकी आहे. आता माझा आणि त्यांचा कसा परिचय झाला किंवा आमचा संबंध इतके सुदृढ कसे झाले याचं एक कारण असू शकतं की समान विचाराचे आहोत. पण दुसरं कारण म्हणजे हैदराबाद संस्थानातल्या ज्या व्यक्ती होत्या त्या व्यक्तींबद्दल त्यांची आत्मीयता हे खरं कारण आहे. 1950 साली हैदराबाद संस्थानाचे मुख्य न्यायमूर्ती होते. तिथे जे उच्च न्यायालय होतं हैदराबादचं उच्च न्यायालय, न्यायमूर्ती श्रीपतराव पळणिटकर हे माझ्या पत्नीचे आजोबा. आणि हे पळणिटकरांशी असलेलं नातं असल्यामुळे पहिल्यांदा सरांचा माझ्यावर लोभ जडला, अतिशय मोठा लोभ जडला त्यांचा. त्यांची बघण्याची पद्धतच वेगळी असते. माझी जेव्हा सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली तेव्हा त्यांनी एक महत्वाची गोष्ट मला सांगितली. ते असं म्हणाले की न्यायमूर्ती श्रीपतराव पळणिटकरांवर फार मोठा अन्याय झाला होता. त्यांनी खरं त्या काळामध्ये पहिलं जे सर्वोच्च न्यायालयात निर्माण झालं त्याचे ते न्यायमूर्ती व्हायला पाहिजे होते. आणि थोड्या अर्थाने का होईना तुम्हाला त्या पदावर बसवून त्यांनी श्रीपतराव पळणिटकरांवरचा अन्याय दूर केलेला आहे अशी त्यांची मागण्याची आणि विचारांची पद्धत असते.
त्यांच्याबद्दल काय म्हणावं लेखक म्हणून. त्यांची पुस्तकं मी वाचतो आणि सगळ्यात महत्वाचं पुस्तक हे माझ्यामध्ये घर करून बसलं ते म्हणजे त्यांचं पुस्तक 3 न्यायमूर्ती व त्यांचा काळ. न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती तेलंग आणि न्यायमूर्ती चंदावरकर ह्यांच्यावरचं अतिशय हृद्य असं चरित्र आहे त्यांचं, किंवा त्यांनी न्यायाकरता काय काय केलं हे लिहित असताना त्यावेळेचा काळ, न्यायालयातला काळ, मुंबई उच्च न्यायालयाचं वातावरण याच्याबद्दल त्यांनी फार सुंदर लिहून ठेवलेलं आहे. त्याचा आता इंग्रजीमध्ये अनुवाद पण झालेला आहे. आठवणीचे दिवस हे पुस्तक तर आपण जरूर वाचावं. ते पुस्तक लिहित असताना थोडासा आत्मचरित्रपर आहे. ते लिहित असताना त्यांनी स्वतःचे विचार मांडलेले आहेत. साहित्य आणि स्वातंत्र्य, न्यायाच्या गोष्टी, व्यक्तिचित्रण त्यांची अनेक आहेत. एक म्हणजे मोठी माणसं, हरवलेले स्नेहबंध, मनातली माणसं, संस्थानातली माणसं. आता संस्थानातली माणसं म्हणजे कोण आहेत? हैदराबाद संस्थानातली मोठमोठी माणसं. इतर अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. मला आवर्जून सांगावं असं वाटतं, एक पुस्तक मला फार आवडतं, ते म्हणजे लोकमान्य आणि महात्मा गांधींवर लिहिलं त्यांनी पुस्तक, सावलीचा शोध. आणि अतिशय मार्मिक असं लिहिलेलं पुस्तक म्हणजे संघर्ष आणि शहाणपण. त्यांच्याशी बोलताना ते नेहमी खंत व्यक्त करतात की शहाणपण आता कुठेतरी हरवत चाललेलं आहे, आणि त्या संदर्भात हे पुस्तक फार महत्वाचं आहे, संघर्ष आणि शहाणपण. भारतातल्या अनेक नामवंत व्यक्तींवर, नेहरू, महात्मा गांधी आणि अनेक मोठ्या व्यक्तींवरती एक सुंदर पुस्तक लिहिलं आहे त्यांनी, म्हणजे त्यांना समजून घेताना. अशी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षी ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. एक थोडासा लहान तोंडी मोठा घास मी घेतला. प्रत्यक्ष काही मी औरंगाबादला जाऊन त्यांचं अभिनंदन करू शकत नव्हतो. त्यांना एक मी पत्र लिहिलं आणि त्या पत्रात असं म्हटलं की तुमच्या अध्यक्षीय भाषणाची आम्ही फार आतुरतेने वाट पाहतोय, कारण आम्हाला एक खात्री आहे की तुम्ही विचार स्वातंत्र्यावरती काहीतरी बोलाल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं भाषण माझ्याकडे पूर्ण आहे अजूनही. सर्वात महत्वाचं म्हणजे विचार स्वातंत्र्याचं महत्व त्यांनी त्या व्यासपीठावरनं ठणकावून सांगितलं. ती काळाची गरज होती. मी काही साहित्यिकांच्या परिवारात वाढणारा माणूस नाही, पण मला 2-3 व्यक्तींनी असं सांगितलं ज्यांनी अनेक साहित्य संमेलनामध्ये भाग घेतलेला आहे, की त्यांनी असं सांगितलं की दुर्गाबाई भागवतांनी जे विचार स्वातंत्र्याचं महत्व ठासून सांगितलं, त्यानंतर पहिल्यांदाच कुठल्या तरी अध्यक्षांनी हे विचार स्वातंत्र्याचं महत्व त्यांनी जाहीरपणे सांगितलं. मगाशी मी असं म्हटलं, आता कसं आहे की विचार स्वातंत्र्य, लोकशाहीवाद हे बोलणारी अनेक असतात मंडळी, पण ते त्यांच्या मनात आहे. आता मनात काय आहे? एक अतिशय छोटी घटना पण माझ्या दृष्टीने फार मोठी आहे. आपल्याला माहिती असेल की जेव्हा मराठी साहित्य संमेलन भरतं, आपलं साहित्य महामंडळ त्याचं आयोजन करत असतं, त्याच्याबरोबर एक समांतर विचाराचं साहित्य संमेलन भरत असतं. चपळगावकर साहेबांनी काय केलं, तो महत्वाचा कार्यक्रम संपल्यानंतर ते स्वतः त्या समांतर साहित्य संमेलनाच्या मंडपात गेले. तिथे जाऊन सर्वांच्या भेटी घेतल्या त्यांनी. आता हे कुठेतरी मनात असल्याशिवाय, लोकशाहीवाद किंवा व्यक्ती स्वातंत्र्याची कदर मनात असल्याशिवाय अशी कुठलीही व्यक्ती करू शकत नाही. ते सहजपणे त्यांनी केलं. आता चपळगावकर साहेब असं का झाले याचं उत्तर आपल्याला त्यांच्या लिखाणात मिळेल. त्यांच्या वडिलांचे संस्कार, ते स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांचे संस्कार आणि त्यांच्या अवतीभोवती जी माणसं होती ती एक वेगळीच होती. त्यांचे जीवष्ट कंठस्थ मित्र सुधीर रसाळ किंवा मुकुंदराव किर्लोस्कर यांचा सहवास त्यांना लाभला. प्राध्यापक वाल कुलकर्णींसारखे प्राध्यापक त्यांना महाविद्यालयात लाभले आणि किती मोठ्या ज्येष्ठ व्यक्तींबरोबर त्यांनी काम केलेलं आहे. अनंतराव भालेराव, आपल्या सगळ्यांना ते माहिती आहे, मोठं व्यक्तिमत्व. त्यांच्या बरोबर काम करायची त्यांना संधी मिळाली. न्यायमूर्ती व्यंकटराव देशपांड्यांसारखी फार मोठी व्यक्ती ज्यांचं मार्गदर्शन त्यांना मिळालं. आणि वडिलांमुळे 2 अतिशय मोठ्या व्यक्तींच्या ते संपर्कात आले. त्या 2 मोठ्या व्यक्ती म्हणजे
स्वामी रामानंद तीर्थ आणि गोविंदभाई श्रॉफ ज्यांनी निजामाच्या राजवटीविरुद्ध मोठा लढा दिला आणि ह्या सगळ्या लोकांकडनं त्यांना जे संस्कार मिळाले ते संस्कार त्यांनी नुसते जपले नाही तर त्यांनी वाढवत नेले. दुसरी एक शेवटची गोष्ट त्यांच्याबद्दल सांगायची, त्यांची तब्येत बरी नसताना केवळ बर्वे सरांच्या विनंतीला मान देऊन, आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन ते पहिल्यांदा औरंगाबादहून त्यांच्या कन्येकडे आले आणि तिथून आज इथे आलेले आहेत. आणि त्याचं मला एक विशेष त्यांचे आभार मानावेसे वाटतं की तब्येत बरी नसताना सुद्धा ते इथे आले. चपळावकर साहेबांबद्दल बरंच काही बोलता येईल. त्यांच्या लिखाणाचा मी भक्तच आहे एक प्रकारे. आज सुद्धा मी येताना त्यांचं एकच पुस्तक वाचायचं राहिलं, ते पुस्तक मी गाडीत घेतलं होतं वाचण्याकरता. खूप काही बोलता येईल पण आता मी कुठेतरी थांबायला पाहिजे म्हणून थांबतो. आपले दुसरे प्रमुख पाहुणे आज मृदुलाताई भाटकर, त्यांच्याबद्दल तर मला खूपच बोलता येईल कारण त्यांचं काम मी फार जवळनं पाहिलेलं आहे न्यायव्यवस्थेतलं. मी जेव्हा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश झालो तेव्हा त्या जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या. म्हणजे खरं पाहायला गेलं तर ते मला ज्येष्ठ आहेत न्यायव्यवस्थेमध्ये. पण त्यांचा खरा परिचय मला कधी झाला तो म्हणजे उच्च न्यायालयामध्ये त्यांची रजिस्ट्रार ज्युडिशियल या पदावरती नेमणूक झाली. रजिस्ट्रार ज्युडिशियल हे उच्च न्यायालयाचं सर्वात महत्वाचं पद आहे. आणि या पदाचं महत्व असं आहे की या पदावरती जी व्यक्ती बसते त्यांना न्यायाधीश, वकील आणि पक्षकारांचा रोजच रोष पत्करावा लागतो. आणि ते काम त्यांनी अतिशय हसतमुखपणे केलं. आणि नुसतं काम केलं नाही तर आमच्या कामकाजात आम्ही कुठे कमी पडतो ह्याचा त्यांनी अभ्यास केला. आणि त्यांनी असं सांगितलं की आपण आपले कर्मचारी आहेत त्यांना आपण शिक्षण देत नाही. आणि ते माझ्या मनात अनेक दिवस विचार होते. पण त्यांनी खूप उत्साह दाखवल्यामुळे मी मुख्य न्यायमूर्तींना विनंती केली आणि आम्ही कर्मचारी वर्गाकरता शिक्षण सुरू केलं. आता सगळी महत्वाची जबाबदारी त्यांचीच होती. मी आपलं कधीतरी शनिवारी जाऊन एक तास दीड तास त्याच्यामध्ये सहभागी व्हायचो. मुंबई उच्च न्यायालयामध्ये स्त्री कर्मचाऱ्यांचे फार मोठ्या समस्या आहेत. आमच्याकडे जवळजवळ आज जर विचार केला तर 70% कर्मचारी हा स्त्री वर्ग आहे. आणि या स्त्रिया कुठेतरी कर्जत पासून प्रवास करतात, तिकडे वसई विरार पासून प्रवास करतात, लहान मुलं त्यांची घरी असतात, त्यांच्या वेगळ्या समस्या आहेत. त्या समस्या समजून घेणारी आमच्या रजिस्ट्रीतली पहिली व्यक्ती म्हणजे न्यायमूर्ती मृदुलाताई भाटकर. त्यांच्याकरताही त्यांनी एक वेगळे शिक्षणाचे वर्ग त्यांना प्रेरित करण्याकरता, काम करण्याकरता त्यांनी बरंच काम केलं. दुसरी त्यांची मी एक वेगळी कारकीर्द पाहिली ती म्हणजे त्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रधान जिल्हा न्यायाधीश होत्या. आपण त्यांचं पुस्तक वाचलं तर आपल्या लक्षात येईल की वैयक्तिकदृष्ट्या तो काळ त्यांना फार कठीण काळ होता. पण ते काम करत असताना वैयक्तिक आयुष्यात काय घडतंय याची त्यांनी इतरांना कोणाला कल्पना येऊन दिली नाही. आणि मला तो जास्ती चांगल्या पद्धतीने त्यांचं काम बघता आलं याचं कारण म्हणजे त्यावेळेला आत्ताचे आपले भारताचे मुख्य न्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड आणि मी आम्ही त्या जिल्ह्याचे पालक न्यायाधीश होतो. म्हणून अनेक वेळेला चंद्रचूड साहेब एकदा किंवा दोनदा आले पण मी अनेक वेळेला शनिवारी तिथे जात असे, त्यांच्याबरोबर निर्णय तालुका कोर्टात जात असे. तेव्हा असं एक विलक्षण गोष्ट मला लक्षात आली. कोल्हापूर जिल्हा हा मोठा आहे. ते जर 70-80 न्यायाधिकारी त्यावेळेला असतील. त्यांनी एकदा मी आणि चंद्रचूड साहेब गेलो, त्यांनी त्यांच्या बंगल्यामध्ये आम्हाला जेवायला बोलवलं होतं. सर्व न्यायाधीश वर्ग होता तिथे. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की नंतरही त्यांच्याबरोबर मी अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी गेलो, तालुक्याच्या ठिकाणी गेलो. त्यांना त्यांचे सहकारी न्यायाधीश होते, त्या प्रत्येक न्यायाधीशाचं पहिलं नाव त्यांना माहिती होतं. आणि आमचे आदराचे स्थान असलेले सवी कुलकर्णी, आमचे गुरुवर्य सभी कुलकर्णी, त्यांची जशी पद्धत होती त्यांची तशी पद्धत होती. एका जिल्हा न्यायाधीशाला त्यांचे इनिशियली ते बोलवायच्या आरव्ही कुलकर्णी. नुसते न्यायाधीश नाही तर त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची त्यांना माहिती होती, खडानखडा माहिती होती. कर्मचाऱ्यांची पहिली नावं त्यांना माहिती होती. हे सगळं आम्ही स्वतः पाहिलेलं आहे.
आणि त्यामुळे त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचं तिथे काम केलं. एक किस्सा जाता जाता सांगायला हरकत नाही, जो परवा एका आमच्या कार्यक्रमामध्ये आमचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती चंद्रचूडांनी उल्लेख केला. जिल्हा न्यायालयात जागा कमी पडत होती म्हणून तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या एक कार्यालय होतं मोठं, तिथे एक मजला रिकामा होता. तिथे 8 न्यायालयं प्रस्थापित केलेली होती आणि विशेष म्हणजे त्या 8 न्यायालयात काम करणाऱ्या न्यायाधीश होत्या सर्वच्या सर्व महिला होत्या. तर मी आणि चंद्रचूड साहेब तिथे गेल्यानंतर आम्हाला त्यांनी मृदुलाताईंनी सांगितलं की इतर कुठेही जाण्याच्या ऐवजी मला तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे. तिथे इतकी विचित्र परिस्थिती होती की 8 महिला न्यायाधीश काम करत होत्या, त्यांच्याकरता प्रसाधनगृहाची सोय नव्हती. एक प्रसाधनगृह होतं ते अगदी कोपऱ्यात होतं, तिथे सगळे ते पोलीस लोक गुन्हेगाराला घेऊन येतात, ते गुन्हेगार बसायचे. मग त्या असं म्हणाल्या की तुम्ही ह्याच्याकरता काहीतरी केलं पाहिजे. मग चंद्रचूड साहेब आणि आम्ही त्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना बोलवलं आणि थोडीशी धमकीच दिली त्यांना सांगितलं की इथे जर तुम्ही प्रसाधनगृह तयार केली नाहीत 8 दिवसात तर आम्ही पुन्हा कोल्हापूरला येऊ आणि आम्ही इथे बसून राहू, तोपर्यंत आम्ही न्यायालयाचं काम करणार नाही. मग पेपरात वगैरे बातम्या येतील, काय ते होईल ते तुम्हाला फेस करावं लागेल. आणि खरोखरच त्यांनी 8 दिवसात ते काम केलं. मुद्दा त्यातला असा आहे की त्यांची काम करण्याची पद्धत कशी होती हे आपल्याला सांगायचा मुद्दा आहे की त्या महिला न्यायाधीश होत्या, त्यांच्याबद्दल त्यांना इतकी काळजी वाटत होती म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलं पहिलं आपण तिथे जाऊया. नंतर त्यांना रजिस्ट्रार जनरल मुंबई उच्च न्यायालयाचं एक महत्वाचं पद त्यांना मिळालं. एक थोडक्यात आपल्याला सांगतो की मुंबई उच्च न्यायालय का कुठल्याही राज्याचं उच्च न्यायालय असतं, त्यांना राज्यातल्या सबंध न्याय खात्याचा कारभार चालवायचा असतो. आणि रजिस्ट्रार जनरल ही जी पोस्ट असते ती इतकी महत्वाची असते की आम्ही नेहमी असं म्हणतो की रजिस्ट्रार जनरल हे त्या राज्याच्या मुख्य न्यायाधीशांचे डोळे आणि कान असतात. आणि खरं पाहायला गेलं तर मी पण एका राज्यात 2.5 वर्ष काम केलेलं आहे मुख्य न्यायाधीश म्हणून. खरं पाहायला गेलं तर ही जी काय प्रशासन व्यवस्था करायची असते राज्यातल्या पूर्ण सर्व न्यायालयांची, जिल्हा न्यायालय, तालुका न्यायालय, अनेक ट्रायब्युनल यांची, तर खरं पाहायला गेलं तर ते सगळं करायचं काम हे रजिस्ट्रार जनरल करत असतात. ते पद मिळालं, त्यांना मिळायलाच पाहिजे होतं पद. त्याच्यापेक्षा पुढची गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो की या पदावरती काम करणं सोपं नसतं, कारण रोज मुख्य न्यायाधीश, त्या उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश यांच्यावर काम करावं लागतं. पण त्यांचा एक अतिशय महत्वाचा गुण मी तिथे पाहिला. तो गुण असा की त्यांना एखादी गोष्ट पटली नाही, मुख्य न्यायाधीशांनी घेतलेला निर्णय पटला नाही, तर नम्रपणे पण स्पष्टपणे मुख्य न्यायाधीशांना सांगायचा की आपण जे करू पाहता ते चुकीचं आहे. अशा तऱ्हेचा धाडसीपणा, अशा तऱ्हेचा एक प्रकारचा त्याला आपण इंडिपेंडन्स म्हणतो, ते दाखवणारे फार थोडे रजिस्टर आपल्याकडे असतात. एक गोष्ट आपल्याला आवर्जून सांगायला पाहिजे, ते म्हणजे त्यांनी लिहिलेलं पुस्तक हे सांगायला हवं. हे आपण आवर्जून वाचा. त्या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद पण झालेला आहे. उच्च न्यायालयात एक 3 महिने आम्ही एका खंडपीठावर पण बसलो होतो. मी त्यांच्या न्यायाधीश म्हणून त्यांनी जे निकालपत्र दिली ह्याच्याबद्दल मुद्दाम बोलणार नाहीये. याचं कारण म्हणजे अजूनही त्यांचे निकालपत्र माझ्या पुढे येऊ शकतात, त्या योग्य होणार नाही, अनुचित होईल म्हणून. सध्या त्यांनी महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल म्हणजे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण त्याच्या अध्यक्ष म्हणून त्या काम करतायत. तिथली त्यांची निकालपत्र माझ्याकडे येऊ शकतात. तरी पण एकाच वाक्यात त्यांनी काय काम केलेलं आहे हे सांगू इच्छितो. एवढंच म्हणेन की आता ते जे न्यायाधिकरण आहे त्या न्यायाधिकरणाला उच्च न्यायालयाला जे अधिकार दिलेले आहेत ते त्यातले काही अधिकार त्यांना दिलेले आहेत. अतिशय महत्वाचं न्यायाधिकरण आहे ते. तर त्या न्यायाधिकरणाचं काम त्यांनी का आता वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे, एवढंच मी म्हणेन. त्यांच्या मोठ्या मनाची एक ओळख नेहमी मी सांगतो. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की लोकसत्तामध्ये दर रविवारी त्यांचं सदर यायचं. दुर्दैवाने त्यावेळेला मी बंगलोरमध्ये होतो, तिथे काही लोकसत्ता मिळायचा नाही. पण माझी आई त्यांचं ते लिखाण वाचायची आणि मला फोन यायचा आईचा,
अरे आजचा बुजुर्ग भाटकरांचा लेख फार छान आहे, तू ते ऑनलाईन वाच, ऑनलाईन लोकसत्ता वाचता येतो. आपणही लेख वाचले असतील. एक त्याच्यातला लेख जो होता तो त्यांची मोठेपणाची साक्ष देणारा आहे. एक लेख त्यांनी अतिशय वृद्ध असा लेख होता. त्यांच्याकडे उच्च न्यायालयात काम करत असताना अतिशय हरहुन्नरी असा वाहन चालक होता, ड्रायव्हर होता. पूर्ण 3 कॉलम भरून त्यांनी स्वतःच्या वाहन चालकाच्या मोठेपणाबद्दल एक मोठा तो लेख लिहिलेला आहे. आता ह्या लेखातनं त्यांचं मोठेपण, व्यक्ती म्हणून मनाचं मोठेपण दिसतं. त्यांच्याबद्दल बरंच काही बोलण्यासारखं आहे. आज मी बोलणार नाहीये, कारण त्यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. शेवटी खाली बसण्यापूर्वी एक गोष्ट मला आपल्याला एक आवर्जून सांगायची आहे. या सभागृहामध्ये नंदिनी नावाच्या 2 अतिशय कर्तृत्ववान स्त्रिया बसलेल्या आहेत. एक म्हणजे आपल्याला माहितीच आहे, नंदिनी बर्वे. आणि दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोलायचे 1-2च शब्द थोडंसं विषयांतर करतो. मध्ये आमच्या एका वर्गमित्राच्या मुलाचं लग्न होतं. आम्ही वर्गमित्र जमलो होतो इथे. मी सुदैवाने ठाण्यात होतो तेव्हा. आता कसं आहे की आम्ही महाविद्यालयाचे सगळे, आणि बर्वे सरांचे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढेच विद्यार्थी सरस्वती जे माजी विद्यार्थी आहेत ते सगळे बर्वेबाईंचे विद्यार्थी आहेत, नंदिनीताईंचे विद्यार्थी आहेत, नंदिनी बर्व्यांचे विद्यार्थी सगळे आहेत. तर बऱ्याच वेळा असं होतं की आमच्या ग्रुपमधले आम्ही महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी यात कधीतरी संघर्ष होतो की या दोघांमध्ये जास्ती विद्यार्थीप्रिय कोण. आम्ही आता असं म्हणतो नाही, बर्वे सरच विद्यार्थीप्रिय जास्ती आहेत. माझ्या पुतण्याही त्यांच्या विद्यार्थी आहेत, त्या म्हणतात नाही नाही नाही, खऱ्या विद्यार्थीप्रिय ह्या बर्वेबाईच आहेत. असा नेहमीचा संघर्ष असतो तो. तर दुसऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती आपल्या इथे आहेत, त्या म्हणजे सौ नंदिनी चपळगावकर. त्यांच्याबद्दल एकच मी छोटासा उल्लेख करणार आहे, जास्ती वेळ घेणार नाहीये. त्या अनेक वर्ष उपक्रम चालवतात औरंगाबादला. स्वयंपाकघर म्हणून त्याचं नाव आहे. आणि या स्वयंपाकघराच्या माध्यमातून त्यांनी फार मोठं काम चालवलेलं आहे. ते काम म्हणजे असं की अनेक गरीब आणि पीडित महिलांना त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे. शेकडो महिलांना रोजगार मिळवून दिलेला आहे. आणि कालच मी औरंगाबादमध्ये होतो. माझे काही सहकारी आहेत, काही निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांनी मला एकाच वाक्यात सांगितलं की सौ नंदिनी चपळगावकरांनी या कार्याच्या माध्यमातून अशा अनेक महिलांना उभं केलेलं आहे, आयुष्यात उभं केलेलं आहे. आणि म्हणून जाता जाता त्याही कामाचा उल्लेख केला पाहिजे. मला ही आज वेगळी संधी दिली बर्वे सरांनी, बर्वेबाईंनी, त्याच्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.